हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इंडियन अकॅडमी. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आरोग्य विभाग भरती, DHS भरती आणि त्याचबरोबर इतर ज्या काही आरोग्य विभागाच्या भरती असणार आहेत त्याच्यामध्ये कोणत्या पोस्ट आहेत आणि त्या पोस्ट रिलेटेड कोणतं क्वालिफिकेशन आहे जे गरजेचं असणार आहे, म्हणजे इलिजिबिलिटी क्रायटेरिया ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर इथे बघा, पहिलं पाहतोय आपण लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर. याच्यासाठी काय इम्पॉर्टंट आहे? एकतर shall possess chemistry or biology, botany or zoology or microbiology, बायोटेक्नॉलॉजी और फॉरेन्सिक सायन्स या सर्व सब्जेक्टमध्ये किंवा कोणत्याही सब्जेक्टमध्ये जर तुमची डिग्री झालेली असेल आणि त्याचबरोबर रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी अँड एकतर हे झालं पाहिजे तुमचं, अँड डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी दॅट इज DMLT, म्हणजे तुमचं BSc या सब्जेक्ट्समध्ये झालेलं असायला हवं. कोणत्याही एक सब्जेक्टमध्ये चालेल, म्हणजे बायोलॉजी झालं असेल, बॉटनी झालेलं असेल तरी तुम्ही इलिजिबल आहात, पण याच्यासाठी गरजेचं आहे अँड इथे, म्हणजे इथे तुमच्याकडे DMLT पण पाहिजे. DMLT ओके. जर हे सर्टिफिकेशन असेल तर तुम्ही काय करू शकता, या पोस्टसाठी इलिजिबल आहात. त्याच्यासाठी और काय बघा, possess a degree of Bachelor of Paramedical Technology in Laboratory or Bachelor of Science in Paramedical Technology in Laboratory. PGDMLT जरी तुमचं झालेलं असेल तरी तुम्ही याच्यासाठी इलिजिबल आहात. ओके. तर हे कशाबद्दल होतं? लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसरसाठी. सेम जर तुम्ही बघताय मलेरियासाठी जे आहे इथे तुम्ही पाहिले ते सर्कलसाठी होतं, इथे मलेरियासाठी आहे लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर. सेम इलिजिबिलिटी क्रायटेरिया याचा पण नसणार आहे. नाउ लॅबोरेटरी असिस्टंट यासाठी बघा काय, possess केमिस्ट्री और बायोलॉजी, बॉटनी, झूलॉजी, मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, फॉरेन्सिक सायन्स डिग्री फ्रॉम रेकग्नाइज युनिव्हर्सिटी. ओके. कोणत्याही युनिव्हर्सिटीमधून जर तुमचं BSc या सब्जेक्ट्समध्ये झालेलं असेल प्लस तुमच्याकडे DMLT आहे तर तुम्ही याच्यासाठी इलिजिबल आहात. ओके. लॅबोरेटरी असिस्टंट बघितलंय. जर PGDMLT झालेलं असेल तरी सुद्धा तुम्ही याच्यासाठी इलिजिबल आहात. ना फार्मसी ऑफिसर याच्यासाठी काय इम्पॉर्टंट आहे बघा, शल पजेस डिग्री इन फार्मॅकोलॉजी फ्रॉम अ रेकग्नाइज इन्स्टिट्यूशन, म्हणजे तुमचं काय B फार्मसी झालेलं हवं फ्रॉम अ रेकग्नाइज युनिव्हर्सिटी. आणि याच्यासाठी गरजेचं आहे अँड बघा इथे अँड registered as pharmacist as per Pharmacy Act of 1948. फक्त डिग्री होऊन तुमचं इम्पॉर्टंट नाही तर तिथे तुम्ही ॲज अ रजिस्टर्ड पण पाहिजे. आणि त्याचबरोबर जर दुसरं क्वालिफिकेशन याच्यासाठी असू शकतं, म्हणजे ज्यांचं D फार्मसी झालेलं आहे ते अँड रजिस्टर्ड ॲज अ फार्मसिस्ट, दोन्हीच्या याच्यामध्ये तुम्ही रजिस्टर्ड हवे, B फार्मसीला पण आणि D फार्मसीला पण. पण इथे अजून एक गोष्ट आहे, जर तुमचं D फार्मसी झालेलं आहे तर त्याचबरोबर तुमच्याकडे किती वर्षाचा, 2 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे ॲज अ फार्मसिस्ट इन अ गव्हर्नमेंट और सेमी गव्हर्नमेंट और ॲक्रिडिटेड हॉस्पिटल और प्रायव्हेट रजिस्टर्ड फार्मसी. बघा कोणत्या फार्मसीमध्ये, गव्हर्नमेंट किंवा सेमी गव्हर्नमेंट, ॲक्रिडिटेड हॉस्पिटल किंवा प्रायव्हेट रजिस्टर्ड फार्मसीमध्ये तुमच्याकडे 2 वर्षाचा एक्सपिरियन्स हवा जर तुमचं D फार्मसी झालेलं असेल. B फार्मसीला एक्सपिरियन्सचे क्रायटेरिया नाही, फक्त B फार्मसी आणि रजिस्टर्ड हवे. आणि D फार्मसीच्या वेळेस D फार्मसी झालेलं हवं प्लस तुम्ही रजिस्टर्ड हवंय आणि तुमच्याकडे 2 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे इन गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंट, ॲक्रिडिटेड हॉस्पिटल और प्रायव्हेट रजिस्टर्ड फार्मसी. ओके. हे कशाबद्दल बघितले तुम्ही? फार्मसी ऑफिसर बद्दल. नाउ नेक्स्ट, हा स्टाफ नर्स या केसमध्ये बघा, गव्हर्नमेंटसाठी स्टाफ नर्स गव्हर्नमेंट याच्यासाठी पजेस GNM दॅट इज जनरल नर्सिंग अँड मिडवायफरी डिप्लोमा फ्रॉम अ रेकग्नाइज्ड इन्स्टिट्यूट. एका रेकग्नाइज्ड इन्स्टिट्यूट मधून तुमचं GNM झालेलं हवा. कसं आहे GNM काय आहे? GNM इज 3 years डिप्लोमा कोर्स फॉर नर्सिंग, तो तुमचा झालेला हवा फॉर स्टाफ नर्स गव्हर्नमेंट. आणि त्याच बघा स्टाफ नर्स प्रायव्हेट साठी काय इम्पॉर्टंट आहे, पजेस अ BSc नर्सिंग डिग्री, BSc नर्सिंग डिग्री असणं गरजेचं आहे. ओके.
तर नेक्स्ट इथे बघा, केमिकल असिस्टंटसाठी डिग्री ऑफ MSc विथ बायोकेमिस्ट्री ॲज अ प्रिन्सिपल सब्जेक्ट फ्रॉम अ रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी. किंवा याच्यासाठी काय आहे, जरी तुमचं BSc झालेलं असेल, इथं काय होतं MSc, जरी BSc झालेलं असेल विथ केमिस्ट्री ॲज अ प्रिन्सिपल सब्जेक्ट, तरी तुम्ही केमिकल असिस्टंटसाठी अप्लाय करू शकता. नाव बॅक्टेरियोलॉजिस्ट किंवा लॅबोरेटरी टेक्निशियन याच्यासाठी बघा काय आहे, एकतर MSc झालेलं पाहिजे विथ मायक्रोबायोलॉजी ॲज अ प्रिन्सिपल सब्जेक्ट फ्रॉम अ रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी, किंवा काय याच्यासाठी BSc विथ मायक्रोबायोलॉजी ॲज अ प्रिन्सिपल सब्जेक्ट फ्रॉम अ रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी प्लस TMLT. ओके, हे असणं गरजेचं आहे. कशासाठी? बॅक्टेरियोलॉजिस्ट प्लस लॅबोरेटरी टेक्निशियनसाठी. म्हणजे या दोघांचा काय इलिजिबिलिटी क्रायटेरिया सेम आहे. हेल्थ इन्स्पेक्टरचं बघा, शल पजेस बॅचलर ऑफ सायन्स डिग्री. आता जर तुम्ही सॅनिटरी इन्स्पेक्टर बघता, सॅनिटरी SI, त्याच्यासाठी काय एनी डिग्री, म्हणजे गरजेचं नाही की तुमचं BScच डिग्री पाहिजे, पण या केसमध्ये हेल्थ इन्स्पेक्टरच्या याच्यामध्ये तुमचं काय एकतर बॅचलर ऑफ सायन्स BSc झालेलं हवं, आणि त्याचबरोबर तुमच्याकडे सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स, त्याच्याचबरोबर त्याच्या व्यतिरिक्त जर दुसरा काही ऑप्शन असेल तर त्याच्यासाठी काय इम्पॉर्टंट आहे, तुमचा हेल्थ इन्स्पेक्टरचा काय कोर्स झालेला हवं. एकतर इथे काय completed the paramedical basic training course conducted by Health and Family Welfare Training Centers at the department, किंवा Public Health Nursing Health Institute Nagpur from the post of Multi-Purpose Health Worker or Sanitary Inspector course. ओके, इथे सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स पण चालू शकतो. म्हणजे डिग्री प्लस हेल्थ इन्स्पेक्टरचा कोर्स जर तुमचा झालेला असेल किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स झालेला असेल तर तुम्ही काय दोन्ही पोस्टसाठी एलिजिबल राहता, जर तुमच्याकडे BSc झालेला असेल तर. एकतर हेल्थ इन्स्पेक्टर आणि याचं सायंटिफिक इन्स्पेक्टर. पण सायंटिफिक इन्स्पेक्टरसाठी तुमच्याकडे गरजेचं नाही की कोणतीही डिग्री, फक्त BSc चालेल. कोणत्याही फॉर्मची डिग्री जरी असेल तुमच्या कोणत्याही फील्डमध्ये झालेली असेल तरी सुद्धा तुम्ही कशामध्ये अप्लाय करू शकता, सॅनिटरी इन्स्पेक्टरसाठी. याचे पद, सॅनिटरी इन्स्पेक्टरचे पद कशामध्ये येतात, महानगरपालिका आणि नगर परिषदमध्ये येतात. ओके, हे कशाचं असणार आहे, हेल्थ इन्स्पेक्टरचं. आता MPW बघा, सेम क्वालिफिकेशन, फक्त इथे काय तुमचं 12वी झालेलं पाहिजे. 12th स्टँडर्ड प्लस त्याच्याबरोबर काय कोर्सेस, दॅट इज सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स और हेल्थ इन्स्पेक्टर कोर्स 12वी बरोबर हे जर तुमचं झालेलं असेल तर तुम्ही MPW साठी इलिजिबल आहात फॉर मेल कॅन्डिडेट. पब्लिक हेल्थ नागपूर, त्याचबरोबर दुसरा काय सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स और approved by Health and Family Welfare Ministry और सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स अप्रूव्ड बाय गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने जरी अप्रूव्ह केलेला कोर्स असेल, जरी तो तुमचा झालेला असेल तर तुम्ही याच्यासाठी एलिजिबल आहात. ओके, तर इथे ज्या इम्पॉर्टंट पोस्ट आहेत ज्याच्या मोस्ट ऑफ द कॅन्डिडेट्स त्याच्यासाठी अप्लाय करतात, हे याच्या आपण इलिजिबिलिटी क्रायटेरिया बघितलेला आहे. याच्या व्यतिरिक्त जर काही तुमचे डाऊट्स असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता, आणि अशाच पद्धतीने आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नवीन नवीन टॉपिक्स. आपल्या अकॅडमीमध्ये सॅनिटरी इन्स्पेक्टर, लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट आणि कंबाईंड बॅचेस फॉर लॅब टेक्निशियन अँड लॅब असिस्टंट या सुरू झालेल्या आहेत. तर याच्यामध्ये एनरोल करण्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता आणि या बॅचेसमध्ये एनरोल करू शकता. थँक्यू, भेटूयात आपण पुढील व्हिडिओमध्ये.